morning my dear children. Today we are going to learn मराठी. आणि मराठीतला पुढचा आपण बाराखडीतील पुढचं अक्षर आपण शिकणार आहोत. त्याला एक काना आणि दोन मात्रा लावल्यानंतर कशा प्रकारे उच्चार करायचा हे आपण आज शिकणार आहोत. चला तर मग पाहूया. एक काना आणि दोन मात्रा जर आपण कोणत्याही वर्णाक्षराला लावलं तर त्याचा उच्चार कसा होतो बघा बरं. ओ काढलाय मी, ओला काना दिलाय, तयार झाला आहे आ. आणि या आला दोन मात्रा दिल्यात म्हणजेच ओला एक काना दोन मात्रा तयार झाला औ. काय तयार झाला? औ. अला एक काना दोन मात्रा तयार झाला औ. आता आपण इथे मी का खा गा खा लिहिलेला आहे. ओके. आता हा क जो आहे या कला एक काना दोन मात्रा काय तयार झाला? कौ तयार झाला. पुढे खला एक काना दोन मात्रा तयार झाला खौ. हा ग आहे या गला एक काना दोन मात्रा तयार झाला गौ. घला एक काना दोन मात्रा घौ. ङला एक काना दोन मात्रा ङौ. चला एक काना दोन मात्रा चौ. छला एक काना दोन मात्रा छौ. जला एक काना दोन मात्रा जौ. झला एक काना दोन मात्रा झौ. ओला एक काना दोन मात्रा औ. तला एक काना दोन मात्रा टौ. ठला एक काना दोन मात्रा ठौ. डला एक काना दोन मात्रा डौ. ढला एक काना दोन मात्रा ढौ. णला एक काना दोन मात्रा णौ. तला एक काना दोन मात्रा तौ. थला एक काना दोन मात्रा थौ. दला एक काना दोन मात्रा दौ. धला एक काना दोन मात्रा धौ. नला एक काना दोन मात्रा नौ. पला एक काना दोन मात्रा पौ. फला एक काना दोन मात्रा फौ. बला एक काना दोन मात्रा बौ. भला एक काना दोन मात्रा भौ. मला एक काना दोन मात्रा तयार झाला मौ. यला एक काना दोन मात्रा झाला यौ. रला एक काना दोन मात्रा रौ. लला एक काना दोन मात्रा लौ. वला एक काना दोन मात्रा वौ. शला एक काना दोन मात्रा शौ. षटकोनातला श या शोला एक काना दोन मात्रा झाला शौ. सला एक काना दोन मात्रा सौ. हला एक काना दोन मात्रा हो. ळला एक काना दोन मात्रा ळौ. शला एक काना दोन मात्रा शौ. आणि ज्ञला एक काना दोन मात्रा झाला ज्ञ. म्हणजेच काय तर कोणत्याही मुळाक्षराला कोणत्याही व्यंजनाला आपण काय ॲड करतो? एक काना आणि दोन मात्रा. अशा प्रकारे एक काना दोन मात्रा दिल्यानंतर शब्द म्हणजेच तो वर्ण तयार होतो आहे, ते अक्षर तयार होत आहे कौ. काय म्हणायचं त्याला? कौ म्हणायचं. खला एक काना दोन मात्रा ॲड केल्यानंतर काय होतोय? खौ. ग मध्ये हा एक काना आणि हे दोन मात्रा दिल्यानंतर गौ तयार होतो. घला एक काना आणि वरती दोन मात्रा अशा प्रकारे दिल्यानंतर गौ तयार होतो. म्हणजेच आपण कौ खौ गौ घौ हे कशा प्रकारे वाचायचे हे इथे आपण शिकलेलो आहोत. बघा आता याचं वाचन कसं करायचे बघूया आपण. कला एक काना दोन मात्रा कौ. खला एक काना दोन मात्रा खौ. गला एक काना दोन मात्रा गौ. घला एक काना दोन मात्रा घौ. ङला एक काना दोन मात्रा ङौ.
चला एक काना दोन मात्रा चौ, छला एक काना दोन मात्रा छौ, जला एक काना दोन मात्रा जौ, झला एक काना दोन मात्रा झौ, ओला एक काना दोन मात्रा औ, टला एक काना दोन मात्रा टौ, ठला एक काना दोन मात्रा ठौ, डला एक काना दोन मात्रा डौ, ढला एक काना दोन मात्रा ढौ, णला एक काना दोन मात्रा णौ, तला एक काना दोन मात्रा तौ, थला एक काना दोन मात्रा थौ, दला एक काना दोन मात्रा दौ, धला एक काना दोन मात्रा धौ, नला एक काना दोन मात्रा नौ, पला एक काना दोन मात्रा पौ, फला एक काना दोन मात्रा फौ, बला एक काना दोन मात्रा बौ, भला एक काना दोन मात्रा भौ, मला एक काना दोन मात्रा मौ, यला एक काना दोन मात्रा यौ, रला एक काना दोन मात्रा रौ, लला एक काना दोन मात्रा लौ, वला एक काना दोन मात्रा वौ, शला एक काना दोन मात्रा शौ. पुढे श आहे. शला एक काना दोन मात्रा शौ, सला एक काना दोन मात्रा सौ, हला एक काना दोन मात्रा हौ, ळला एक काना दोन मात्रा ळौ आणि शला एक काना दोन मात्रा क्षौ, ज्ञला एक काना दोन मात्रा ज्ञ. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे तर हे म्हणण्याची प्रॅक्टिस करायची आहे. तरच ज्या वेळेला तुम्ही एखादं पुस्तक वाचाल, टेक्स्टबुक वाचाल, त्यावेळेला तुम्हाला असे आलेले वर्ड त्यात इझिली वाचता येणार आहे की जर कोणत्याही व्यंजनाला एक काना आणि दोन मात्रा दिलेले असतील तर त्याचा उच्चार होणार आहे कौ, खौ, गौ पासून ते ज्ञपर्यंत. आणि म्हणून घरी तुम्ही तुमच्या आईच्या वडिलांच्या मदतीने हे मोठ्याने म्हणायचं आहे. ओके. आणि याची प्रॅक्टिस करायची आहे तरच तुम्हाला योग्य प्रकारे वाचन करता येणार आहे. त्यामुळे सगळं नीट हा व्हिडिओ पाहायचा आहे तुम्ही आणि तुमच्या CW मध्ये मी जे पेजेस क्लिक करून पाठवणार आहे ते तुम्ही कॉपी करायचे आहेत. ओके माय डिअर चिल्ड्रन, थँक्यू अँड बाय.